झालं का रे? चला 6वं उदाहरण आहे. याच्यामध्ये निर्देशक दिलेले आहेत बघा. आर 1, -1 एस दिलेले आहे -2, के -2, के आणि आर एस या रेषेचा चढ, आर एस या रेषेचा चढ हे दिलेले आहे तुम्हाला -2 आणि तुम्हाला म्हणतात ते के ची किंमत काढा. प्रश्न क्रमांक 6 सराव संच 5.3. धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती. तुम्हाला माहितीये रेषेच्या चढाच्या सूत्रावरून आपल्याला के ची किंमत काढता येणार आहे. ह्याला काय करायचं, x1 y1 माना आणि ह्याला x2 y2 मानायचंय आणि रेषेचा चढ वाटलं असं लिहा डायरेक्ट. रेषा आर एस चा चढ बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1. हा तुम्हाला दिलेला आहे -2 बरोबर y2 आहे तुमचा k वजा y1 आहे तुमचा y1 म्हणलं तर -1 छेदामध्ये x2 आहे तुमचा -2 आणि वजा x1 आहे तुमचा 1. झालं. याला सोडून घेऊ आपण. हे -2 ला -2, हे k, हे वजा वजाचा गुणाकार अधिक 1 छेदामध्ये हे दोन्ही आहेत -3. त्यानंतर आहे बघा अजून कसं असतं येतंय तुला हा बोल ना का. हे -3 आहे ह्याच्या गुणाकारात जाणार आहे. हे -2 गुणिले -3 बरोबर हे k अधिक 1 झालं. उत्तर भेटून जाते. ह्या दोघांचा गुणाकार वजा वजाचा गुणाकार अधिक आणि बेत्रिक 6 म्हणजे अधिक 6 उत्तर लिहायचं. हे बरोबर k अधिक 1. आता k ची किंमत काढायची. हे अधिक 1 इकडे गेल्यावर वजा होती म्हणजे -1. चालेल. k ची किंमत किती मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. बी दिलेला आहे तुम्हाला k, -5 k, -5. प्रश्न क्रमांक 7 आहे बरं का. सी दिलेलं आहे 1,2 1,2. सेम आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये के ची किंमत काढायची. रेषेचा चढ रेषेचा चढ दिलेला आहे 7. रेषेचा चढ आहे 7. आता कोणत्या रेषेचा चढ असणार आहे तो बीसी. बीसी या रेषेचा चढ 7 दिलेला आहे. तर रेषा बीसी चा चढ सूत्र हाच असणार आहे. आपण त्यांना x1 y1 x2 y2 मानलेलं. चला मांडणी करायची. बीसी चा चढ म्हणजे हे 7 आहे बरोबर y2 - y1 म्हणजे याच्यातून हे वजा करा 2 वजा 5 छेदामध्ये x2 - x1 म्हणजे 1 वजा k. त्याला सोडून घेऊ आपण. हे 1 वजा k याच्या गुणाकारात जाईल. 7 कंसात 1 वजा k बरोबर हे इथं 2 वजा वजाचा गुणाकार अधिक 5 हे 7 1 7 हे वजा 7k बरोबर या दोघांची बेरीज 7. हे अधिक 7 तिकडे दिल्यावर काय होतील वजा 7. वजा 7k बरोबर
हे आधीचे 7 आणि हे जे आहे तिकडे आल्यावर -7 म्हणजे -7 बरोबर 0 म्हणजेच k बरोबर 0/-7 म्हणजेच k बरोबर आलं तुमचं 0. एकदा चेक करून घ्या. पहा शेवटचा आणि 8वं उदाहरण आहे आपला. बोल नका. त्याच्यामध्ये निर्देशक दिलेले आहेत p 2,4 2,4 बोल नका. q आहे 3,6 r आहे 3,1 आणि s आहे 5,k. आणि म्हणतात पुढं रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे. रेषा बोल नका. PQ समांतर रेषा RS. तर k ची किंमत काढायची. आपल्याला काय करायचं इथं पण k ची किंमत काढायची. तर कोणत्या कोणत्या दोन रेषा PQ समांतर RS. तर ह्याला आपण काय करणार समजा आता मानायची गरज आहे की नाही ते पुढे पाहू. 1 बाय 1 त्या दोन रेषांचं चढ काढू आपण. समांतर आहेत म्हणल्यावर त्यांचे रेषांचे चढ काय असतात सारखे असतात. तर इथे लिहायचं रेषा PQ चा पहा आपला सराव संच 5.3 मधला निर्देशक भूमिती 8वा प्रॉब्लेम सुरू होता. त्याच्यामध्ये निर्देशक दिलेले p बरोबर 2,4 q बरोबर 3,6 r बरोबर 3,1 आणि s बरोबर 5,k. आणि शेवटी म्हणतात अजून एक गोष्ट सांगितलेली रेषा PQ समांतर रेषा RS. त्याला आपण समीकरण नंबर 1 मानलंय. दुसरी गोष्ट त्यांनी म्हणतात k ची किंमत काढा असा प्रश्न होता. आता आपण काय केलं नवीन तर ह्या p च्या निर्देशकाला x1 y1 मानलं, q च्या निर्देशकाला x2 y2 मानलं, r च्या निर्देशकाला x3 y3 मानलं आणि s च्या निर्देशकाला x4 y4 मानले. आता त्यांनी काय सांगितलेले PQ समांतर RS जर असेल तर ह्यांचे चढ पण सारखे असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे पक्क आहे. समांतर रेषांचे चढ समान असतात हे आपण गुणधर्म पाहिलेले. तर आता त्यामुळे आपण काय करतोय PQ चं चढ काढणार आहोत आधी. कारण PQ चे निर्देशक आहे सगळं आपल्याला. PQ चा चढ काढण्यासाठी आपण y2 - y1 अपॉन x2 - x1 हे सूत्र वापरलं. किमती ठेवल्या. y2 च्या आणि y1 च्या किमती आहे 6 आणि 4. हे इथं 6 - 4 छेदामध्ये ह्यांच्या दोघांच्या 3 आणि 2 त्या दोघांची वजाबाकी खाली लिहिली. 6 मधून 4 गेले 2 आणि या दोघांची वजाबाकी 1 म्हणजे उत्तर आलं 2. हा समीकरण नंबर 2. पुढं समीकरण 1 वरून समीकरण 1 आहे आपला PQ समांतर RS. ह्याचा अर्थ असा रेषा PQ चा चढ बरोबर रेषा RS चा चढ ह्या दोघांची बरोबर चढ असणार आहे म्हणून ही मांडणी केली. आणि म्हणून रेषा RS चा चढ आपण किती मानला 2. का तर 2 हे समीकरण 2 वरून आपला 2 उत्तर आलेलं आहे. रेषा PQ चा चढ ते 2 आहे म्हणून आता रेषा RS चा चढ पण काय आला 2च झाला. याला समीकरण 2 वरून लिहिलं. आणि पुन्हा रेषा RS चा चढ आपण काढत असताना त्याचं सूत्र काय वापरणार y4 - y3 x4 - x3 ते मांडणी केली. आणि त्या रेषेचा चढ आपण 2 घेतलेला आहे. k - 1 हे आहे तुमचं k - 1 y4 y3 आणि 5 - 3 हे आहे आपलं x4 x3 इथं लिहिलेलं आहे. आता याला सोडवलं तर सोडवलं हे 2 ला 2 k - 1 जशाला तसे या दोघांची वजाबाकी 2 2 ह्याच्या गुणाकारात जाणार ही झाली 4 आणि हे k - 1 जशाला तसे परत हे -1 काय होणार आहे तिकडे गेल्यावर +1 होणार आहे. म्हणजेच k बरोबर 4 + 1 म्हणजे तुमची k ची व्हॅल्यू आली 5. अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं. ठीक आहे.